आणि ह्याचं मड हिथंच बसलंय. आई गं, बाप रे बाप, मेलं मेलं मेलं. चायला मला काय प्लेनच कळलं नाही भाऊ ताराबाईचा. मला वाटतंय तिला आहे ना दगडात चिठ्ठी गुंडळून मारायची असेल. आय 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 बाय 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 बाय, काय कुत्र्यांनी घाण केले. मांजराने ह्याला रोग उठला आणि ह्याचं मड हिथंच बसलंय. आई गं, बाप रे बाप, मेलं 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 म्हणजे बाबा. काय आलं काय आलो अरे, ताराबाईने दगड फेकून मारलं मला. इकडे तिकडे बघत असतं दगड मारीन ते. कशाला मी इकडे तिकडे बघू, माझं मी रोडने चाललो होतो. अहो तुम्ही काय 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 आय, काय आय, आय. काय काय म्हणजे काय काहीतरी केलं असेल म्हणून तर दगड मारला ना. अहो, मी कशाला काय करू, मी आपलं सरळ चाललो होतो. डायरेक्ट कपाळातच आल्यात. अरे कडक लागलंय त्याला बघ. टेप कुठे वाजायचं आता, टेप वाजायची टाइम आहे का पैसे. अरे ते टेंगुळ आले टेंगुळ आले. कशाला बघायचं संजय उठा उठा लय लागले. आई गं. अरे लागलंय ना माणसाला. अरे दवाखान्यात तेच सांगतोय. टेन्शन नका घेऊ. डिलिव्हरीच्या काय अरे चल ना त्याला तिकडे पट्टी करावं लागेल. कुठं गेलता बंड्या तू? हो ताराबाई गावात अहो ते उमरा काढून ठेवा ना तुम्ही. अरे रोग काय झालं? काय झालं खाली उतर. खाली अहो काय झालं माहिती का, नाकानं पाणी बिनी नाही बसत हे पाण्यात. तुम्हाला लय काळजी. ऐका तुम्ही तर संजयराव दगड कोण मारला? कोणता संजय? तो कोणचं म्हणजे एवढा उंच संजय तो माहित नाही का? ते गावातलं आपल्या. मग आणि मी कशाला त्याला दगड मारू? काय म्हणते तोंडाने मला सांगत होता की ताराबाईन दगड मारून एवढे लय टेंगळ आलेत त्याला माहिती. मी कोणाला दगड बिगड मारली नाही ती काय नाही ती दगड कोणी नाही उठून- मारला तेव्हा ना सकाळी मी असं चाललो होतो आणि तू असं दगड फेकून आणला म्हणे त्याला. डायरेक्ट इथं लागला. मी कुत्र्याला मारला होता. मी कुत्रच वरडत होता, तो नव्हता तिथं. काय अगे ताराबाई कुत्रा नव्हतं वळत ते. मग? ते संजयला एवढत होता, एवढा मोठा दगड लागला तू बघितलं सगळं नाही त्याला. नशीब अरे आम्ही दवाखान्यात नेला, मी स्वतः दवाखान्यात नेला त्याला. म्हणलं कम्प्लीट बिम्प्लीट करू नको ताराबाईवर, मी सांगतो. आणि कम्प्लीट केलं तुझं आता केवढंच जाईल माहिती किती तुला. पोलीस हे स्टेशनला आता चक्रा मारावं बरोबर. लागणार. आता काय करायचं रोग? काय करायचं नाही त्याला, थोडाफार जीव लाव त्याला. काय तर जीव लाव? मग म्हणजे म्हणून द्या उठतोय ना, जा माझी मी बघते काय करायचं. असं नाही, विचारपूस कर त्याला कसं आहे, बरं आहे का, मायकून चुकून लागलं म्हणून सांग. नाही तर ना तू कम्प्लीट बिम्प्लीट करीन तुला. मग तिकडे जेलमध्ये चट्टे पिशिंग करावं लागेल मग. हे देवा, मी कसा हाणला. कशी आजच मी बाहेर झाडाय गेली, कुणाचं तोंड बघितलं होतं. उठले उठले 7:30. काय आपण माहिती एवढा लागली माझ्या पुढं मागं. आणि जसं का एवढं 2 टेंगळ त्याला कसं करायचं ते. तू जा ना, त्याला सांग ना, म्हणा चुकीन लागला असेल, जा ना. नाही मी नाही सांगणार. तुमचं मॅटर तुम्ही मिटून घ्यायचा, आमच्याकडे यायचं नाही. माझ्या सांगायचं काम होतं त्याला हा, फक्त. या कुत्र्यांना जाळलं हिथंच येऊन 7:30 बसते. ती घाण मुलकाची केलती आणि मी माझ्या कामात होती. बघ रोगू, मला आता लई टेन्शन आलं. आता काय टेन्शन करू? आलं मी सांगितलं तसं त्याला फक्त विचारपूस कर. त्याला काहीतरी नाही खायला, सफरचंद केळं फिळं त्याचं काहीतरी बनून दे. मला काय लागलं कुठे आहे का? आता ती? कुठे आहे? कुठे आहे? घरी पाडलाय बिचारावर तांगडे करून माहिती का. आय, आय, आय. मग लागलाय कापाळाला तांगडेवर केलेत का म्हणून मला काहीच कळा नाही. बरं तू जा, बघू आता मी तुम्ही. बघते काय करायचं काय नाही. जातो. जाऊ काय हा. मला सांगायचं काम होतं. हा, पण आज नव्हते परत मला दगड मारशील तसं करू नको. नाही, नाही. मुद्दा म्हणून मारले नाही, तू नाही, असं नाही. सांगतो जा. मी त्याला. काय अय्यो! आईच्या गावात माझ्या पायऱ्या बिऱ्या मोठ्याला करून घ्या जा ताराबाई. गोंधळ होतो ना. अरे बाबा, जा, माझ्या डोक्याला ताप झाला तर. देवा, काय करू आता? काय करू बाई? खरंच मग आपल्याकडून चुकी झाली तर मला जावंच लागेल. काहीतरी उपीट बिपीट बनवून नीती रघु गेला वाटतं. चायला मला काय प्लेनच कळलं नाही भाऊ ताराबाईचा. मला वाटतंय तिला आहे ना दगडात चिठ्ठी गुंडळून मारायची असेल, पण चिठ्ठी पडली, दगडच लागला मला.
बरोबर काम केलेलं आहे मी आता. म्हणजे कोणाचं विचार खरंच त्यांच्या डबा घेऊन चालले काय? मी तो म्हणलो होतो त्याच्यावर केस बीस करेन असं म्हणलं होतं त्याला तिरस्कार करेन खरंच. ताराबाई काय रघु? कुठे चालले? ते संजय रावला डब्बा घेऊन चालली हो. त्याला घेऊन चालले घेऊन चालल्यात ना. हो त्याला मी तुम्हाला घर दाखवतो कुठे. लय लागले लय लागलाय असा एवढा सुचलाय तू. टेन्शन आले रो बाबा. टेन्शन घेऊ नका आता डबा दिला ना मग सगळं क्लिअर. काय आहे त्याच्यात हा, घेतले उपीट घेतले. मला वेळी आवडत चल, तुला तिथे देते चल. हा मग तिथं देतात ना नक्की. हा, देते चल. मग 50 रुपयाचं नंतर बघू आपण. चला आधी त्याला खाऊ पिऊ घालू म्हणजे तुमच्यावर केस नाही करायचं ते आहे का नाही. हा हा तेवढं तू चल ना मध्ये आलो चाल मी वापड लगेच लोक पुढं वा. ये बर का. हा एका लगेच तुमच्या मागत पळत त्या आईला सांजायच्या. मला वाटलं तिचं याचं वाकड होईल. हे प्रेम होतं चाललंय जाऊ दे, बघ. तसं तिला माझ्यावर लय प्रेम आहे वाटतं असं राव. काहीतरी असणार आहे. तुम्ही ना डाबा करून आणला नाही तर ना लय अवघड झाला असतं माहिती का. पोलिसांना कंप्लेंट अरे आवाज येऊ राहिला का? अरे, तारा भेट नको माझ्याकडे चालले. कोण आहे का? बापरे बाप लय लागलं. उघडा ना कोण आहे दरवाजा उघडा. उघडायचे तुम्हाला माहिती आहे, मोठा उलट झालंय काय मला वाटलं हेंडे का? लय दुखत आहे काय? लय दुखत आहे. अहो काय झालं पायाकून चुकून लागलं चुकून. उलटी काऊन झोपले मग? डॉक्टर म्हणला उलट झोपलं म्हणजे डोक्याकडे रक्त पायाकडे जाईल. कशाला? हो संजय दादा आणले पोहे आणले उपीट आणले खाऊन घ्या जरा. उठा हो संजयराव उठा. उठा हो संजयराव. लागलं का? लय लागलं. बघू बघू. अरे रघु बघ ना. अरे बघ मी बघितलेलं आहे कम्प्लीट करणं होता माणूस. हो संजयराव काढा ना हात खाली. बघा तुमच्यासाठी नाश्ता आणलाय. हो का खाता का नाश्ता? मला आता हाताने खाता यायचं नाही. हात लय जड झालेत. डोक्याला लागले हाताच काय हात काढा हात खाली. जड झालेत ना लई. हो संजयराव अहो खावा हो आम्हाला जरा बरं वाटेल तुम्हाला. धरा धरा कालपासून काय खाल्लं. लागलेली आहे. मला हाताने तुझं खाऊ काय घालायचं. मध्ये गप ना. काय आणलंय? उपीट आणलंय. उपीट आणलं बघू इकडे. अरे त्यांना आणले. बघू मला बी भूक लागली. मला आणलं इकडे. अरे ना, रघु, दोन तीन तुला का? कळतं का? मला आणलं इकडे. मला आणलं देऊ. मला भूक ए, लागली. सोडा, सोडा, दोघं मला आणलंय सोडा, देऊ. सोडा दोघही. सर का काय रे तुझं असतंय ह्यांच्यासाठी आणले मी उपीट. धरा खावा संजय. मला बी भूक आई लागली. गं, माझे हात लय गाळ झाले आता. मला आता काय झालं? आता तो वडील डोक्याला लागले हाताला काय झालं संजयराव खावा ना. अशक्तपणा आलाय नाही. मला बी चारा- नाही मला बी चाललं भूक तरी लागली. आता पोलीस कंप्लेंट पण करत. मला दे ना थोडं द्या ना. एवढे तो काय काम येतं धरा संजयराव धरा. जल्दी घेतो धरा. जा लवकर. अहो संजयराव खावा जाऊ द्या तुमची तब्येत महत्वाची आहे. खावा. मला आकडून देतो काय मला उपीट देत नाही का आता बस बोंबलं गावात नाही तो तमाश केला ना नावाचा बी रोग नाही. अहो, संजयराव ही रघु गेला दरवाजा लावून ही. अहो ही काही गावात जाऊन जाऊन द्या. लागलं. कुठं जात नाही देऊ. अय रघु नाही जात जात बसा. मला ताप झाला. नाही थांबा. अय रघु अहो नाही जात त्यो. अहो संजयराव असं नका करू. ही आता कुठे गेला यो. रघु नाही शाना तुमची तब्येत ठीक आहे ना? कुठं पडसाल तुम्ही? आई गं. जाऊ जाऊ थोडं तुम्ही दुखत आहे. तुम्ही- हा तुम्ही तिथे बसा 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 बसा. देवा तिला दरवाजा लावून गेलाय नेमकं. ए अरे भैया कुठं चालला. काय होतात असं हिंडतो गावात. तुला थोडं काही समजन का नाही. एक काम कर धर ते गाडीची चावी घे नगरला जा. आणि तुला माहिती ना माझं काय दुखत आहे. बीपीच्या गोळ्या घेऊन ये काय. आणि येता येता काय कर शेतीला जे औषधं लागतात ना आपले ते येताना घेऊन ये हा काय. थोडे एक्स्ट्रा आणा 2-2 बाटल्या तुम्ही पेन मारा
हे अरे भाडकाव मला नाही लागत लई बेवडं कधी सुधरण का सकाळी कशा डोकरा बिकरा दिसतोय मी डोकरा मी अरे कशा डोकं खाऊ राहिला तू सकाळी सकाळी जा बरं का तू जा म्हणजे मला आता तिथे राहायचंच नाही गावात मी राहणार बी नाही मला काही संबंध नाही राहायचं लवकर जातो जा ना मग उठ. तू म्हणतो जा मला लवकर. बी जावं लागणार गावात सोडून माहिती का आम्ही का जाऊ काय झालं? जावं लागणार मी म्हणतो करून अरे आमची इथं जमीन घरदार सगळं काय तुझं काय इथं गाडीला त्याला ते पण घरात ते बघा ते काय चाललंय लोकांचं आणि तुमचं काय चाललंय अरे औषधं आणायची. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम नुसता ढोसीत राहतो मी हा? दोस्तो पण मी म्हणाले चांगलं आहे वाईट नाही असे मी माझी कोणावर वाईट मनाने लय चांगला. अरे जा हो शिवाय द्यायची ना तुम्हाला आता सांगतो चांगलं झालं काय मग झालं काय ते हा, सांग मग मला वाटलं घ्यायचं तुम्ही द्यायचं नाही शिवाय. लवकर सांग राव मला नगरला हो, नळाला पाणी नंतर सोडा ते मला सांगायचं नाही ते तुमचं नळ बिघडलाय काय जायचंय रे अरे सांग राव बर तू त्याच्या नादी नको लागू हा, नाही नाही माझ्या नादी नका लागू मी कोण आहे नका लागू नादी नका लागू नादी लागले त्याच्या नादी लागणार नाही. हो. बाहेरच्याच नादी लागलाय बाहेरच्याच नादी तुम्हाला कसं सांगू ते मला सांगे पटत का हे शोभत का काय काय नेमकं काय झालंय सांग ना संजय रावला हे शोभत का झालं काय बिचारा काय? लागलंय राव लागलं म्हणजे काय लागलंय? लागलं झालं थोडं हा. लागलं म्हणजे त्याचा फायदा घ्यायचं काय अरे पण झालंय काय सांग ना तू सांग ना. ते ताराबाई आणि आम्ही त्याला भेटायला गेलो हा भेटायला गेलो आणि मला संजयराव हळूच घालला आता कडी लावून घेऊन तुझा पळी देऊन मला कडी लावली बाहेरून तेच टेन्शन मध्ये आलो हे संजयरावला पटत का भैया आज संजय ना 100% मार खाणार आहे. पटत का कारण सकाळ धरून माझा हात आहे ना खाजत होता खरंय काही मग मी खोटं वाटतं तुम्हाला चल आपण बघून येऊ चला चल. नंतर जातो तुम्ही जा मग नाही नाही तू चल दाखव मग मी कशाला यायला पाहिजे तू चल. हा? चल. आ, तुम्ही दोघं तू दम चल बघून मला या. दाखव फक्त बघू दे मला नेमकं कशाला उगाच? पाहता जायचं, तिकडे घरी जाऊन पाहतो. तू सरळ चल ना अहो संजयराव काय तर करावं ते रघु पोरग शान नाही समजा गाव घेऊन येईल माझं आता काय करू माझी बी इज्जत जाणारच आहे ना खाऊ द्यायचं ना तुम्ही 2 घासावं कशाला असं करायचं तर तुम्ही काय तर करा काय बरं करू लवकर आता? करा लवकर फोन लावतो माझा मोबाईल बी त्याच्याकडेच बॉम्बला हो. आता पंचायतच झाली राहू द्या मला तर काय तुम्ही काय तर करा उठा बघा लवकर काय तर आता दरवाजा लावून घेतलाय मी काय करू उठून तरी भैया तुम्ही वाटलं नव्हतं तारीला हा बुट आहे का इथं बघा मी संजय ए संजय ते कोण होत बाहेर ये. बाहेर ये रे ये बाहेर ठीक आहे तारी पण सोबत आहे. बोलू नको अजिबात काय चाललंय आम्ही काय केलं तेव्हा? थांब हे कमून कोण होतोय काय झालं याला सकाळी नाही येत आता रात्री काय आला ताराबाई दगड मारलाय सगप ना ताराबाईने दगड मारला मारला ऐका ना ते मी झाडू मारत होती चुकीन लागले दगड चुकले आणि मी यांना खायला घेऊन आली तोपर्यंत हा रघु कडी लावून मी कशाला कडी लावून जाऊ मी कशाला माझ्या आधीच होते. ए कर कर तुला काय अक्कल बिक्कल काय आहे का नाही अहो हा? त्यांनी काही त्यांना असं लावलं यांच्यात काही ए अरे आणि तू बुटक्या तुला काय समजत आहे का नाही येता जाता तिच्या दरवाजात डोकून बघतो तुला काय अक्कलीचा तपास आहे का नाही मी कशाला बघू डोकं मी आपल्या रस्त्याने चाललो होतो माझं मी अरे मी तुला किती चांगला समजित होतो हा? आणि तू हे धंदे चालू केले का आता आता मी काहीच नाही केलं वरून म्हणतो की त्या रघुनी कडी लावून गेला आता मी माझ्या डोळ्यानी पाहिले दोघं आतमध्ये मी माझ्या डोळ्याने बघितले डोळ्यानी समजत का हा? ऐका ना तसं काय नाही नाही जबरदस्त ताराबाई अहो काय झालं माहितीये का सकाळी लागलं अहो मी तुम्ही कायला मारला पाहिजे अरे, ताराबाईने मारलो मी ना संजय रावला दवाखान्यात घेऊन शांत तुला बोलायचं नाही दवाखान्यात घेऊन गेलो हा मग ते काय मलम पट्टीचे पैसे दिले मी हा. सगळे दिले सगळं केलं
काम का तू ऐकू दे गप बस. अहो मग तसं काय नाही तात्या. अरे मग लागलं होतं ना म्हणून तर भेटायला आल्या होत्या. शांत बस तू. खांदून अरे कडी लावून भेटली अरे कडे का आतून लावलेली होती का? भैया ए भैया काठी काठी आहे का बघ रे जरा. काठी नाही हा? मला रघु म्हणला की संजयने मला सांगितलं बाहेर जाण बाहेरून कडी लावून घे. अहो मी ना- अहो, हे बुटका म्हणलं का. अहो, मी असं नाही बोललो तात्याराव, तुम्ही विश्वास ठेवा राव. मी असं काहीच बोललो नाही राव, विश्वास ठेवा राव. तुम्हाला वाटली का तशी? पण मी पाहिलं ना डोळ्याने आता माझ्या डोळ्याने की तुम्ही दोघं आतून बाहेर आले म्हणजे. ऐका तुम्हाला माहितीये का मी सकाळी झाडू मारत होते चुकून माझ्याकडून ना दगड लागला बरोबर दगड लागला रघु माझ्याकडे आला दगड लागला म्हणून पण दगड कस काय लागला तुझ्याच दारात कस काय त्याला लागला तो कस काय पुढं होता. कुत्र्याला मारत होते तात्या मी मारायचं म्हणून नाही मारलं ऐकून घ्या की माझ्या ऐकून घ्या मनस्थित मला खरंच तुमच्या आता लय भीती वाटायला लागली आम्ही तस काय नव्हतो बसले होते मी ह्याला नाही का खायला काही संजयरावला खायला चालत होती हे रघुनं काय केलं खायला दे नाही म्हणून तो डबा घेऊन गेला मी खरं सांगते तू रडू नको. हा सांग मला सांग सगळं सांग खरं खरं सांग. हे रघुनच कडे लांब गेलाय ना गेलाय ना, ह्याला- समजत का नाही रडवलं ना तिला. मग आम्ही फक्त मला थोडं मला उपीट खाल्ल्यावर भूक लागली हे माणूस हाकलो देतो मला मग मी काय करायचं. अहो तात्या तू ऐका ना आता. तुला आहे अहो, ना ऐकतच आहे आता त्या बाईने मला विचाराने उपीट आणला लागलं म्हणून हा तिने माझ्या हातात डबा घेऊन पळून राहिला ह्यो. गप तू रडू नको रडून पागुळ आणू नको. ताराबाई आमचं चुकलं खरंच चुकलं आम्ही ना बेवडेच ऐकलं. वाटतं का मी तशी आहे? वाटतं का नाही, तुम्हाला? नाही, बाई. हे रघुनं समजा केलं अहो तात्या यांनी त्याला आहे ना एक काम कर आपल्या वाड्यावर घे त्याला त्याचा बेत तिथं बघू. हा उपीटच देतो तुला चांगलं उपीट देतो एकदम. हा विश्वासानं आणलं आणि कडे लावून गेला असं आजच्याला रघु वाटलं ना तिकडे का? दोन घास दिले असतं ताराबाई असं केलं असतं की मी काय तुला मी देणार होते इकडे ये. अय रघु इकडे तुला देणारच होते इकडे ये. त्याच्या दोन दी लावून मुस्कडत जरा तू. रघु इकडे नाही द्यायचं तो पेट तसं द्या. एवढं वाईट अहो, आता इज्जत माझी पण जाऊ राहिली ना. बघ तुला सांगत होतो ना मी रडायचं डोंग करून निघून गेलं ती पाहिलं का. एवढे ते मग? त्यात पण आपण ऐकून आलो इथं बरं, चुकलं बघ संजयराव ताराबाई आम्हाला वाटलं की खरंच असं भाऊ मग त्यांनी सांगितलं म्हणून. बरोबर आहे. आणि ऐक ताराबाई परत त्या बेवड्याच्या नादी लागू नको. ती किती केलं तरी बेवड आहे माहिती का. आज बाहेरून कडी लावून गेला आता मी आलो म्हणून ठीक आहे दुसरं कोणी आलं असतं काय म्हणले असते आईला हे दोघं आतमध्ये म्हणजे यांचं काहीतरी गुटर गोळी म्हणजे. बिगर कामाचे चव गेले असते आमचे. तुम्हाला समजतंय ना मी कशा आहे अरे मला समजत आहे म्हणून तर आम्ही आलो ना माय बापले की तुम्ही चांगली माणसं आहे म्हणून तुमच्या ठिकाणी दुसरी माणसं असती तर माझं काय झालं असतं सांगा बरं हे रघुन चुकीची कडी लावून गेलं काहीच नव्हतं ते खाण्याबाबतीत बघा. गेला आता ते. हो, ते बेवडे येते त्याच्याकडून नादी आता लागतं मी वय. तुझ्या नादाला बरोबर आहे. नाही लागत. अजिबात नादाला लागत नाही रघु. खरंच चुकलं अरे पण तू सांगायचं रोज संजयराव आलेला आम्हाला अशी गोष्ट आहे. ऐकून तर घ्यायला पाहिजे ना तुम्ही बोलायला गेलं की तू गप बोलायला गेलं की तू गप. मग आता तिथे आम्हाला सांगितलं त्यांनी तसं की ते म्हणे की बा चला तुम्ही लवकर हे कडी लावून आलोय म्हणे. ते सांगणार तसं त्याला उपीट नाही दिलं खायला म्हणून. जाऊ दे ताराबाई तुम्ही बरं. काय आमचं चुकलं खरं. चल ताराबाई तुझ्या घरी निघून जा चल. आणि जरा शिकला जरा हिशोबाने राहा जरा गावात अरे किती काय इज्जत केलं राव देते ती. तात्या हा? त्याची चुकी होती तो कडे लावून गेलाय. तू खरंच लागलंय बरं चल मी जातो. जावं येतो मी म्हणतो खरंच उपीट खात होता